नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। सन 2023 मधील पदभरतीमध्ये जर तुम्ही प्रतीक्षा यादीमध्ये असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी असणार आहे, कारण प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला नियुक्ती जी आहे ते देण्यात येणार आहे। आता कोणत्या परिमंडळाअंतर्गत ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे, तसेच कोणत्या पदांसाठी आलेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी तुम्हाला कधी बोलवण्यात आलेले आहे ते देखील आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, तर तुम्ही सातारा परिमंडळाअंतर्गत अप्लाय केलेला असाल, नंतर मुंबई ठाणे परिमंडळाअंतर्गत जर तुम्ही अप्लाय केलेला असाल आणि तुमच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुम्हाला DV करिता देखील बोलवण्यात आलेले आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर परिमंडळाअंतर्गत देखील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक DV करिता तुम्हाला बोलवण्यात आलेले आहे। पहा, जलसंपदा विभाग सरसेवा पदभरती 2023 मध्ये कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत पदनाम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुधारित यादी आहे। यामध्ये सोबत यादी देण्यात आलेली आहे। 1 ते 23 उमेदवार आहेत आणि कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक 30/1/2026 म्हणजे उद्या तुम्हाला DV साठी बोलवण्यात आलेले आहे। कोठे बोलवण्यात आलेले पहा, अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग जुन्या हायकोर्टच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते कॅरी आउट करून त्याच्या 2 झेरॉक्स प्रतीत सोबत घेऊन जायचं आहे। ठीक सकाळी 10:30 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरुवात होईल आणि दुपारी 3:30 वाजेपर्यंत तुमची तपासणी सूची जी आहे ते पार पडणार आहे। ओके, या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो पहा, जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीस गैरहजर राहतील अथवा कागदपत्रांची पूर्तता न केल्यास अशा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि भविष्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारच्या नोकरीचा दावा जो आहे तो करता येणार नाही असं देखील या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। सोबत यामध्ये उमेदवारांच्या नावाची यादी आहे, या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे। तसेच तपासणी सूची, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे देखील तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता। ओके, तर अशा प्रकारची ही लिस्ट आहे। यामध्ये तुमचे नाव असेल, तसेच रिझर्वेशन कास्ट कुठल्या कॅटेगरीमधून तुम्ही क्लेम करता त्या नावाचा या ठिकाणी उल्लेख आहे, कॅटेगरीचा उल्लेख आहे आणि तुम्हाला एकंदरीत किती गुण मिळालेले आहेत ते देखील या ठिकाणी शो होत आहे। ठीक आहे, तर याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे PDF जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। ओके, तर ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता। तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।